नमस्कार मित्रांनो, तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला काय काय क्रायटेरिया आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तुम्ही 12वी उत्तीर्ण झालेलं असलं पाहिजे. 12वी तुम्ही कोणत्याही शाखेतनं करा, कला, वाणिज्य, सायन्स, म्हणजेच आपलं कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स या कुठनंही तुम्ही 12वी केली असेल तरी चालेल. फक्त तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल. एंट्रन्स एक्झाम या 2 प्रकारच्या आहेत. एक आहे ती नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम आहे, केंद्रीय स्तरावरची आहे. एक आहे ती राज्य स्तरावरची एंट्रन्स एक्झाम आहे. केंद्रीय स्तरावरची एक्झाम ही नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ही संस्था आहे जी भारत सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंटने स्थापन केलेली आहे. ते ही एंट्रन्स एक्झाम घेतात. त्याची वेबसाईट कोणती आहे, एक्झामचा पॅटर्न कसा असतो, किती तासाची एक्झाम आहे, मार्किंग कसं केलं जातं, कोणत्या महिन्यात फॉर्म्स येतात, कोणत्या महिन्यात फॉर्म भरून द्यावे लागतात, कोणत्या महिन्यात एक्झाम असते, त्याचे रिझल्ट्स कसे येतात आणि त्यानंतर कशी प्रोसिजर आहे, आणि राज्यस्तरावरची जी एक्झाम आहे त्याची वेबसाईट कोणती आहे, त्याचं एक्झामचं पॅटर्न कसं आहे आणि त्याच्याबद्दल अजून थोडक्यात माहिती मी माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये दिली आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, बघायला विसरू नका. हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला कुठे कुठे नोकरीच्या संधी उपलब्ध असतील हे आपण जाणून घेऊया. तुम्ही लक्झरी हॉटेल्स, रिसॉर्ट्स, एअरलाईन्स, क्रूज लाईन इथे जॉबच्या तुम्हाला संधी मिळतील. परत मोठ्या मोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज आहेत, ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या कंपनीज आहेत, तिथे तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळेल. लक्झरी ब्रँड्स आपल्या भारतामध्ये भरपूर आहेत. काही नावं मी तुम्हाला सांगते. ताज आहे, ओबेरॉयज आहे, एकॉर्ड आहे, हायत आहे, JW मॅरियट्स आहेत. इथेही तुम्हाला जॉब करण्याची संधी जरूर मिळेल.